Good morning, students. We are learning fourth section 4.1 History of Novel. In the previous video, we have learnt about the history of novel. Now we are going to learn some elements of novel. ह्या व्हिडिओमध्ये आपण एलिमेंट्स ऑफ नॉवेल और नॉवेला याचा अभ्यास करणार आहोत. तर एक्झाममध्ये एलिमेंट्स ऑफ नॉवेल विचारल्या जातात. व्हॉट आर एलिमेंट्स ऑफ नॉवेल, ऑब्जेक्टिव्ह और इन डिस्क्रिप्टिव्ह ऑल्सो. सो लेट अस स्टार्ट the elements of novel. There are 6 elements of novel. All these factors may be related to one another in the work by an author. हे सगळे 6 फॅक्टर एकमेकाचे रिलेट असू शकतात. इट इज डिपेंड अपॉन द वर्क बाय ऑथर. लेखकाचं जे वर्क असतं, लिखाणाचं काम, त्याच्यावर डिपेंड असतं. तर पहिला एलिमेंट थीम, दुसरा प्लॉट, थर्ड कॅरेक्टर, fourth setting, 5 conflict, and 6 language or style. So let us learn one by one. बघू आपण. First element is theme. Now theme means what? A central idea in nutshell. म्हणजे लार्ज नॉवेल असतो मोठा, त्याची एक सेंट्रल आयडिया काय, केंद्रित आयडिया इन थोडक्यात, म्हणजे तो नॉवेल कशाबद्दल आहे, ओके, त्याला म्हणायचं थीम. And it is philosophical statement or a truth which the writer has put forth through the narration of the series of events in the story. दुसरी डेफिनेशन बघा थीमची. थीम इट इज अ फिलॉसॉफिकल स्टेटमेंट और ट्रूथ. एक असं स्टेटमेंट असतं प्रोव्हर्बसारखं किंवा इडियमसारखं की जे सत्य असतं आणि त्याच्यावरच रायटर आपल्या सिरीज बाय सिरीज असे इव्हेंट लिहितो, हो ना, कॅरेक्टर ॲक्टिंग इन द पर्टिक्युलर सेटिंग. तर तोच इव्हेंट लार्ज करून ते नॉवेल मोठं करतो, ओके, अशी ती थीम असते. ओके, सो फॉर इन्स्टन्स इफ यू रीड वन नॉवेल, सो इट इज अबाउट पॅट्रियटिझम. ओके, सो पॅट्रियटिझम इज द थीम ऑफ द नॉवेल. ओके, सो लाईक दिस सेंट्रल आयडिया जी असते, एक थोडक्यात आपण सांगू शकतो की त्याला आपण थीम असे म्हणतो. प्लॉट आहे सेकंड एलिमेंट. आता प्लॉट म्हणजे काय, द इसेन्शियल स्टोरी, इसेन्शियली द स्टोरी ऑर द कोर्स ऑफ इव्हेंट्स दॅट मेकअप द थीम. आता ही थीम जी वाढत राहते, ओके, जे शॉर्ट इव्हेंट असतो किंवा सेंट्रल आयडिया असते, ते कोर्स ऑफ इव्हेंटने ती काय होते, एक्सपांड होते नॉवेलमध्ये. आणि इट इज क्रिएटेड बाय कॉन्फ्लिक्ट. आणि ही प्लॉट जो असतो, इट इज क्रिएटेड बाय कॉन्फ्लिक्ट. नाउ कॉन्फ्लिक्ट, देर आर 2 टाइप्स ऑफ कॉन्फ्लिक्ट, आयदर इटर्नल, ओके, इंटरनल कॉन्फ्लिक्ट, इट मीन्स इनसाइड द माइंड ऑफ द कॅरेक्टर, अँड एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट, इट मीन्स विथ अदर कॅरेक्टर्स इन द स्टोरी. नाउ देर इज ऑलवेज कॉन्फ्लिक्ट इन द नॉवेल. स्टोरीमध्ये हमेशाच कॉन्फ्लिक्ट असतात, ओके. ते 2 कॉन्फ्लिक्ट असतात. एक तर इंटरनल, तो एक जो कॅरेक्टर दिला असतो नॉवेलमध्ये किंवा स्टोरीमध्ये, तो आपल्या मनामध्ये जो विचार असतो, त्याच्या मनात जो संघर्ष असतो, ओके, त्याला आपण इंटरनल कॉन्फ्लिक्ट म्हणू शकतो. आणि एक्सटर्नल कॉन्फ्लिक्टमध्ये तो दुसरा जो कॅरेक्टर असेल, ओके, इतर जे कॅरेक्टर असतात त्यांच्यासोबत त्याचं काहीतरी कॉन्फ्लिक्ट असेल, तर तो एक्सटर्नल कॅरेक्टर असतो. हे प्लॉटमध्ये असतं. सो प्लॉट मे बी सिम्पल. प्लॉट हा सिम्पल असू शकतो, वन प्लॉट असू शकतो, और कॉम्प्लेक्स मेनी प्लॉट असू शकतात, ओके, कन्सिस्टिंग द इंटरव्ह्यूइंग ऑफ मेनी सब प्लॉट्स. ओके, एका नॉवेलमध्ये एकच प्लॉट असू शकतो किंवा दुसरे काही सब प्लॉट असू शकतात. थर्ड आहे बघा कॅरेक्टर. सो कॅरेक्टर मीन्स द मेन. विदाउट द कॅरेक्टर नॉवेल कांट बी कम्प्लीट. ओके, सो कॅरेक्टर शिवाय नॉवेल किंवा तो स्टोरी बनतच नसेल, तर त्यासाठी कॅरेक्टर महत्त्वाचे असतात. सो बघा, रिलेटेड द प्लॉट ॲज द कोर्स ऑफ इव्हेंट, द इम्पॉर्टंट कॅरेक्टर, म्हणजे सगळ्यात महत्त्वाचा जो कॅरेक्टर असतो, सेंट्रल कॅरेक्टर ऑफ द नॉवेल, त्याला प्रोटॅगॉनिस्ट असे म्हणतात. ओके, म्हणजे त्याच कॅरेक्टरने पूर्ण नॉवेल
काय होतो, फिरतो. मीन्स ऑल द स्टोरी ऑफ द नॉवेल इज रन अराउंड दिस सेंटर कॅरेक्टर, दॅट इम्पॉर्टंट कॅरेक्टर दॅट इज नोन ॲज प्रोटोगॉनिस्ट. म्हणजे तो नॉवेलचा हिरो असतो. ओके. आणि बाकीचे जे मायनर कॅरेक्टर असतात. सो प्रोटोगॉनिस्ट इज इन कॉन्फ्लिक्ट विथ अ कॅरेक्टर. प्रोटोगॉनिस्ट म्हणजे जो हिरो असतो नॉवेलचा, तो इतर कॅरेक्टरविषयी काय असतो, कॉम्प्लीट करतो. ऑर ॲन एंटिटी ऑर फोर्स किंवा इंटरनल एक्सटर्नल जो असतो त्याचे कॉम्प्लीट असतात. सो विच इज नोन ॲज अँटॉगॉनिस्ट. बघा, प्रोटोगॉनिस्ट इज इन कॉन्फ्लिक्ट विथ अ कॅरेक्टर ऑर अ फोर्स इंटरनल ऑर एक्सटर्नल विच इज नोन ॲज अँटॉगॉनिस्ट. म्हणजे हा प्रोटोगॉनिस्ट दुसऱ्या कॅरेक्टरसोबत कॉम्प्लीट करतो. ओके, संघर्ष करतो. तो जो कॅरेक्टर असेल त्याला अँटॉगॉनिस्ट असे म्हणतात. ओके. आता सेटिंग बघूया. इट इज द बॅकग्राऊंड इन विच द स्टोरी टेक्स प्लेस. सेटिंग म्हणजे काय, ही स्टोरी म्हणजे कुठे घडली, काय बॅकग्राऊंड आहे त्या स्टोरीचं. ओके, दॅट इज कॉल्ड सेटिंग. देर आर सेव्हरल ॲस्पेक्ट ऑफ सेटिंग. खूप ॲस्पेक्ट आहे सेटिंगचे. इट इन्क्लूड प्लेस, पिरियड, टाईम, क्लायमेट ऑर वेदर ऑर लाईफस्टाईल. ओके. आता नॉवेल चालू होताना एक जागेचं वर्णन दिलं असतं, गावाचं नाव असतं. ओके. किंवा निसर्गाचं वर्णन दिलं असतं, टाईम पण सांगितलं असतं, उन्हाळा आहे का हिवाळा आहे असं. ओके. आणि क्लायमेट देखील असतं. म्हणजे सगळं डिस्क्रिप्शन नॉवेलमध्ये डिटेल दिलं असतं रायटरने. सो इट स्टार्ट बाय द डिस्क्रिप्शन ऑफ द प्लेस, description of the time or period or climate or weather or lifestyle of the people. Okay. So in this way, this novel is called, means this kind of information of background or this place, time, period, climate, weather, that is called setting. आणि प्लॉट अँड कॅरेक्टर हे ते जो टू एलिमेंट आहेत. ओके, प्लॉट आणि कॅरेक्टर आर द टू मेजर एलिमेंट दॅट आर अफेक्टेड ड्यू टू द सेटिंग. सेटिंगमुळे हे प्लॉट अँड कॅरेक्टर अजून अफेक्टिव्ह होतात. नंतरचं आहे कॉन्फ्लिक्ट. आता कॉन्फ्लिक्ट आपण अगोदर ऐकलो. कॉन्फ्लिक्ट म्हणजे काय, देर इज इंटरनल कॉन्फ्लिक्ट अँड एक्सटर्नल कॉन्फ्लिक्ट. तर हे काय असतं, कॉन्फ्लिक्ट म्हणजे स्ट्रगल बिटवीन द अपोजिट फोर्स इन द स्टोरी इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. आता ते जो नॉवेल असेल तर तो त्याच्यामध्ये जर स्ट्रगलच नसेल तर ते इंटरेस्टिंग होणारच नाही. ओके. तो इंटरेस्टिंग नॉवेल करण्यासाठी तो कॅरेक्टर स्ट्रगल करतो. स्ट्रगल कोणतं करतो, एक तर तो स्वतःचे स्ट्रगल करतो, नाहीतर तो इतर कॅरेक्टरसाठी सोबत स्ट्रगल करतो. हो का. फिल्ममध्ये हिरो असतो, नंतर विलेन असतात, है ना. फिल्म स्टार्टिंग होताना बॅकग्राऊंड दिलं असतं. ओके. एक गाव असतं, मग तिथं भरपूर कॅरेक्टर असतात, मग तिचं कल्चर दिलं असतं. म्हणजे असं वाढत 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 तो हिरो मोठा होतो. ओके नाही, ते प्लॉट असतं. तर त्याच्यानंतर त्याचा आयुष्यामध्ये काहीतरी घडतं आणि तो संघर्ष करतो विलनसोबत, है ना. हे झालं कॉन्फ्लिक्ट. ओके. मग ते कॉन्फ्लिक्ट चालू झाल्यानंतर आपण इंटरेस्टिंग मूवी होते. जर विलन नसेल तर त्याचा स्वतःचा संघर्ष असतो. तो आपोआपसामध्ये मनामध्ये खूप मोठा विचार करतो. म्हणजे त्याची सक्सेस होण्यासाठी तो प्रयत्न करतो. ओके. दॅट इज ऑल्सो वन काइंड ऑफ स्ट्रगल. सो दॅट इज कॉल्ड कॉन्फ्लिक्ट. सो कॉन्फ्लिक्ट इन द स्टोरी प्रोव्हाइड्स इंटरेस्ट अँड क्युरियासिटी अबाउट द प्लॉट. हे प्लॉटमध्ये काय होतं, क्युरियासिटी इंटरेस्ट करतं, उत्सुकता इंटरेस्ट करतं, कॉम्प्लीट इंटरेस्ट बनवतो. ओके. आणि नंतरचं आहे लँग्वेज अँड स्टाईल. सो इन दिस लँग्वेज अँड स्टाईल एक 6th एलिमेंट आहे नॉवेलचा. लँग्वेज अँड द टेक्निक्स यूज बाय द ऑथर फॉर द नरेशन ऑफ द कोर्स ऑफ इव्हेंट इज नोन ॲज द स्टाईल. आता लँग्वेज कोणती वापरली असेल, सोपी वापरली का हाय पिचची वापरली, हाय ओकॅब्युलरी वापरल्या आहेत, है ना. लँग्वेज इझी टू अंडरस्टँड असते, लँग्वेज मेटाफोरिक असते. ओके. सो कंपॅरेटिव्ह लँग्वेज असते. द लँग्वेज अँड द टेक्निक्स यूज बाय द ऑथर फॉर द नरेशन. नॉवेल नरेट करताना त्यांनी लँग्वेज किंवा टेक्निक कोणती वापरली ऑफ कोर्स ऑफ इव्हेंट इज नोन ॲज स्टाईल. त्याला आपण स्टाईल म्हणू शकतो. तो एक्सटेन्सिव्ह वोकॅब्युलरी. आता लँग्वेजमध्ये काय असतं, खूप जास्त वोकॅब्युलरी वापरली असेल,
high phrases, or maybe he may be iconic, okay, and only to the point, or he may mix both accordingly. ओके, एखादी लँग्वेज असते खूप हायपर म्हणजे हाय वर्ड असतात है ना, आणि ते खूप डिफिकल्ट समजण्यासाठी असतं रीडरला. एखादी लँग्वेज सहज सोपी असते, लगेच ते समजते. एखादी लँग्वेज काय मेटाफोरिक असते, कम्पेरेटिव्ह असते, वर्णनात्मक असते, खूप असे वर्णन कंपॅरिझन तुलना करून लिहिलेले असते. शाब्दिक भाषा जी असते ती भाषा अजून जास्त वापरली असते किंवा मिक्स असते. तर यूज लिंग्विस्टिक डिव्हायसेस टू मेक द नरेटिव्ह इफेक्टिव्ह. आणि काही लिंग्विस्टिक डिव्हायसेस असतात, ओके, की आपण बोलतो अलंकार्स वगैरे, ह्याचा वापर देखील ते नरेटिव्ह इफेक्टिव्ह करण्यासाठी करतात रायटर. ऑल दिस फॅक्टर डिसाईड द टेक्स्चर ऑफ नरेशन. हे जे लँग्वेजमध्ये काय काय वापर केला आहे त्याला आपण टेक्स्चर असं म्हणतो, ऑफ द नरेशन, अँड क्रिएट अन इम्पॅक्ट ऑन द रीडर. आणि ह्याच भाषेमुळंच, ओके, रायटिंगच्या भाषेमुळं, लँग्वेजमुळंच तो रीडरवर आपला प्रभाव करतात. ओके, अशा प्रकारे हे 6 एलिमेंट झाले. ओके, फर्स्ट, what are the elements? So here, theme, plot, character, setting, conflict, and language style. So these were the 6 elements. So any question will be asked on the element of the novel. So now we will learn about types of novel. One remaining part of this. आता टाइप्स ऑफ नॉवेल आपण पाहू. सो सी, असे भरपूर टाईप्स आहेत, 10-11 टाईप्स टोटल असतील बघा. टाइप्स ऑफ नॉवेल, number 10 or 11 types of novels are there. So in this, see, these are types of novel: realistic novel, picaresque novel, historical novel, epistolary novel, gothic novel, autobiographical novel, allegorical novel, utopian or dystopian novel, psychological novel, stream of consciousness novel, or Bildungsroman novel. Okay, so these novels are there, one by one we will learn now. फर्स्ट आहे रिअलिस्टिक नॉवेल. ना नेमकं रिअलिस्टिक नॉवेल कसं असतो? अ फिक्शन दॅट गिव्ह द इफेक्ट ऑफ रिअलिझम. जे सत्य आहे, ओके, रिअल आहे, त्याचा इफेक्ट ज्यावेळेस त्या काल्पनिक, फिक्शन म्हणजे काय, कल्पनाच असते, ओके, त्याच्यामध्ये जर रिअलिझमचा एखाद्या जीवनाचा एक रिअल स्टोरी जी असते त्याची रिअल जर त्याच्यामध्ये फिक्शन म्हणजे काल्पनिकमध्ये रंगवली असेल ते रिअलिस्टिक नॉवेल असतो. इट इज ऑल्सो कॉल्ड नॉवेल ऑफ मॅनर. याला आपण नॉवेल ऑफ मॅनर देखील म्हणतो. कॉम्प्लेक्स कॅरेक्टरिस्टिक्स विथ मिक्स मोटिव्स ऑफ द सोशल क्लास. ह्याचा मोस्ट इम्पॉर्टंट दुसरं फीचर काय, याच्यामध्ये कॉम्प्लेक्स कॅरेक्टरिस्टिक असतात याचे, विथ मिक्स मोटिव्स ऑफ सोशल क्लास. ओके, सोशल क्लासमध्ये मिक्स मोटिव्ह जे असतात, म्हणजे एखादा रिअल इन्सिडेंट असतो सोसायटीमधला, त्याच्या रिलेटेड असणारे पूर्ण सोशल मोटिव्स किंवा सोशल क्लास त्या नॉवेलमध्ये दाखवले असतात. द कॅरेक्टरिस्टिक इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर्स, एव्हरी डे एक्सपिरियन्स. आणि दुसरं फीचर म्हणजे कॅरेक्टर्स इंटरॅक्ट विथ अदर कॅरेक्टर. ह्याच्यामध्ये एक कॅरेक्टर दुसऱ्यासोबत इंटरॅक्ट करत असतो, एव्हरी डे एक्सपिरियन्स दिला असतो, म्हणजे साधारण जीवनाशी संबंधित असलेला हा इन्सिडेंट असतो. त्याला रिअलिस्टिक नॉवेल असे म्हणतात. असे भरपूर नॉवेल आहेत जे रिअलिस्टिक नॉवेल आहेत. नंतर आहे सेकंड, पिकारेस्क नॉवेल. नाउ पिकारेस्क मीन्स व्हॉट? द वर्ड पिकारेक्स, it is a Spanish word, picaro. It means rug. Okay, picaro means rug. So the novel narrates the adventures of protagonist in an episodic form. ओके, ह्याच्यामध्ये ॲडव्हेंचर, साहस दाखवलं असतं. नरेट म्हणजे एका हिरोचं, प्रोटोगॉनिस्ट. ओके, एपिसोडिक फॉर्म. एपिसोड म्हणजे फर्स्ट एपिसोड, सेकंड एपिसोड, थर्ड एपिसोड, असे साहसी कहाणी त्या नॉवेलमध्ये दाखवली असते. त्याला म्हणायचं पिकारेस्क नॉवेल. ओके, नंतर हिस्टोरिकल नॉवेल. हिस्टोरिकल नॉवेल, इट मी नो दॅट सेट इन द पिरियड अर्लियर दॅन दॅट ऑफ रायटिंग. ओके, जे ॲन्शियंट टाईम असेल, हिस्ट्री जर असेल का राजाची हिस्ट्री असेल,
है ना. आता भरपूर किंग लेअर किंवा असे राजाच्या स्टोऱ्या आहेत ज्या शेक्सपिअरने लिहिल्या आहेत, ते हिस्टोरिकल नॉवेल म्हणू आपण त्यांना. गोथिक नॉवेल बघा, द नॉवेल दॅट इन्क्लूड टेरर, ज्या नॉवेलमध्ये टेरर असतं, मिस्ट्री, ओके, हॉरर, थ्रिलर, सुपरनॅचरल डूम, डेथ और डिखे और हॉन्टेड बिल्डिंग्स आर कॉल्ड गोथिक नॉवेल्स. ज्या नॉवेलमध्ये टेरर असतं, मिस्ट्री असते, सिक्रेट काय होणार आहे आपल्याला पुढं काय समजत नाही, हॉरर असतं भयानक, ओके, थ्रिलर पण असतं, सुपरनॅचरल डूम म्हणजे एखादा जादुई किंवा चमत्कारिक आत्मा वगैरे है ना बोलतात किंवा आत्म्याला जागृत करतात, किंवा डेथ मरण, ओके, डिके, और का हॉन्टेड बिल्ड, झपाटलेलं घर दाखवलं जातं, त्याच्यात भूत दाखवले असतात, ओके, ह्याला आपण गोथिक नॉवेल म्हणतो. आता ह्या प्रकारच्या नॉवेलवर भरपूर मूवी देखील आलेल्या आहेत बघा गोथिक नॉवेलवर. नाव फिफ्थ इज एपिस्टोलरी नॉवेल. नाव एपिस्टोलरी मीन्स व्हॉट? द वर्ड एपिस्टोलरी बिकम फ्रॉम लॅटिन वर्ड दॅट इज एपिस्टोला, ओके. एपिस्टोला ह्या शब्दापासून हा एपिस्टोलरी बनलेला आहे. ह्याचा मिनिंग आहे लेटर. बघा, लेटर, द रायटर प्रेझेंट द नरेटिव्ह थ्रू द सिरीज ऑफ करस्पॉन्डन्स ऑर अदर डॉक्युमेंट. रायटर काय करतो ह्या प्रकारच्या नॉवेलमध्ये आपलं नरेशन, डिस्क्रिप्शन हे सिरीज श्रृंखला माध्यमातून लिहितो किंवा अदर डॉक्युमेंटपासून लिहितो, ओके. सो सिरीज तयार करतो. द लेटर्स आर द मोस्ट कॉमन बेसिस फॉर दिस नॉवेल. ह्याच्यामध्ये लेटर लिहिल्या जातात, ओके. हे एक चांगलं कॉमन बेसिस आहे, ओके. अँड डायरी एंट्रीज आर ऑल्सो पॉप्युलर फॉर्म ऑफ दिस टाईप, किंवा डायरीमध्ये देखील लिहितो तो, ओके. आता आपण भरपूर नॉवेल बघितले असतील, त्यामध्ये लेटर्सचेच कलेक्शन असतं किंवा डायरीचं कलेक्शन असतं, है ना. माय डायरीज, ओके, अशा स्टोरी त्याच डायरीमध्ये, त्याच डायरीचं कलेक्शन एक नॉवेलमध्ये असतं. म्हणजे ते एक मोठं पुस्तक तयार केलेलं असतं, कलेक्शन ऑफ लेटर्स ऑर डायरीज, ओके, दॅट इज कॉल्ड एपिस्टोलरी नॉवेल. सिक्स्थ आहे बघा, ऑटोबायोग्राफिकल नॉवेल. ऑटोबायोग्राफी म्हणजे काय? आत्मचरित्र. द नॉवेल बेस्ड ऑन द लाईफ ऑफ द ऑथर. ऑथर स्वतःच्या जीवनाविषयी लिखाण करतो, त्याला ऑटोबायोग्राफिकल नॉवेल म्हणतात. द ऑथर चेंजेस द प्लेस अँड नेम्स ऑफ द कॅरेक्टर्स और अवॉइड अ डिटेल ऑफ लाईफ. आपलं नेम चेंज करू शकतो, कॅरेक्टरचं नाव चेंज करू शकतो, ओके. परंतु तो स्वतः आपल्या जीवनाविषयी नॉवेल लिहू शकतो, असं डिटेल ऑफ लाईफ. किंवा काय काय अवॉइड डिटेल ऑफ लाईफ. इट मे ऑर नॉट मे बी द फर्स्ट पर्सन नरेशन, ओके. तो आपण स्वतः आहे असं पण, आता काय नॉवेल तुम्ही बघितलं असं, तो फर्स्ट पर्सन असं असतं, आय बॉर्न इन डॅट डॅश, आय वेंट, ओके. फर्स्ट पर्सन म्हणजे रायटर्स फर्स्ट पर्सन प्रोनाऊन वापरतो, परंतु कधी कधी तो स्वतःचं नाव चेंज करतो आणि इतर असं कॅरेक्टर तयार करतो, परंतु ते डिपेंड अपॉन देअर ओन लाईफ, ओके. तसं आत्मचरित्र बहुतेकदा इट इज रिटन बाय ओन ऑथर, दॅट्स वाय दे गिव्ह द नेम ऑफ देअर ओन सेल्फ अँड प्रोनाऊन ऑल्सो आय, ओके. आता भरपूर आत्मचरित्र, ऑटोबायोग्राफी बघितले असतील तुम्ही, ओके. महात्मा गांधीची ऑटोबायोग्राफी, अब्दुल कलामची ऑटोबायोग्राफी, दे रोट अबाउट देमसेल्स, ओके. द एक्सपिरियन्स ऑफ द ट्रूथ, और फायर ऑफ विंग ही नॉवेल आपलं ऑटोबायोग्राफी ऑफ कलाम. सेवंथ आहे बघा, एलेगोरिकल नॉवेल. नाव दिस एलेगोरिकल नॉवेल मीन्स इट इज अ स्टोरी दॅट बिअर्स मोर दॅन वन लेवल ऑफ मिनिंग. ह्याच्यामध्ये एकच मिनिंग नसतं, ह्याच्यात मोर दॅन वन मिनिंग असतं, ओके. द सरफेस मिनिंग इज डिफरंट फ्रॉम सिम्बॉलिक मिनिंग ऑफ इट. एखादी सरफेस मिनिंग म्हणजे एक मेन मिनिंग जे असतो विषय त्या नॉवेलचा, ते नॉवेल स्टार्ट होतं लिहिताना, ओके. परंतु ते सिम्बॉलिक मिनिंग डिफरंटच असतं. द सिम्बॉलिक मिनिंग ऑफ ॲन ॲलोगरी मे बी पॉलिटिकल, रिलिजियस, हिस्टोरिकल और फिलॉसॉफिकल, ओके. एखादी नॉवेलची सुरुवात सरफेस मिनिंगने चालू झाली, एखादा हिरोचं जीवन त्यानं लिहिलं, ओके, लाईफस्टाईल ऑफ द हिरो. आपल्याला ते वाटलं हे हिरोविषयी काहीतरी असेल, परंतु नंतर तो पॉलिटिक्समध्ये घुसतो, ओके. रिलिजियस, हिस्टोरिकल, फिलॉसॉफिकल चेंजेस होतात त्या नॉवेलमध्ये. सो दॅट इज कॉल्ड अनदर मिनिंग ऑफ द नॉवेल. याला म्हणायचं ॲलेगोरिकल नॉवेल. 8 नंबर आहे उटोपियन और डिस्टोपियन नॉवेल. ना उटोपिया हा शब्द जो आहे, ओके,
युटोपिया इज अन इमॅजिनरी कम्युनिटी, एक अशी काल्पनिक कम्युनिटी आहे और सोसायटी पोजेसिंग द आयडियल क्वालिटी, ज्या सोसायटीमध्ये किंवा ज्या सोसायटीच्या जमातीमध्ये त्यांना एखाद्या आयडियल क्वालिटी असतात, त्या एक युनिक अशा सोसायटीलाच उटोपिया असे म्हटलं. इमॅजिनरी आहे, ते काल्पनिक सोसायटी आहे. ओके, इट इज कॉमन लिटररी थीम. हीच उटोपिया ह्या नॉवेलची कॉमन लिटररी थीम असते, एस्पेशली इन सायन्स फिक्शन और स्पेक्युलेटिव्ह फिक्शन. एखादं विज्ञानावर डिपेंड नॉवेल असतो बघा, काल्पनिक, त्या ह्याच्यामध्ये युटोपिया असं नॉवेल म्हणू शकतो. आता सायकोलॉजिकल नॉवेल म्हणजे द वर्क ऑफ फिक्शन दॅट ट्रीट द इंटरनल लाईफ ऑफ द प्रोटोगॉनिस्ट. सायकोलॉजिकल नॉवेल म्हणजे काय, जे प्रोटोगॉनिस्ट असतो म्हणजे जो मेन कॅरेक्टर असतो, त्याच्या इंटरनल लाईफविषयी ते नॉवेल दिलं असतं, म्हणजे त्याच्या मनामध्ये काय चाललं आहे. ओके, पूर्ण ते मनातलं साहित्य, मनातच त्याच्या उल्लेख, त्याचे विचार, त्याचे मोनोलॉग. ओके, ते सायकोलॉजिकल नॉवेल असे म्हणतो आपण. ओर इवन द अदर कॅरेक्टर्स ॲज मच ॲज एक्सटर्नल फॅक्टर्स, म्हणजे दुसरे कॅरेक्टर जे असतात ते ॲज एक्सटर्नल फॅक्टर असतात. ओके, त्यांचे सायकोलॉजी, त्यांचे मनातले विचार. ओके, हा सगळा मानसिक गोंधळ जो असतो उद्भवलेला कॅरेक्टरच्या मनात, तो बार बार याच्यामध्ये लिहिला जातो, त्याला आपण सायकोलॉजिकल नॉवेल म्हणतो. आणि 10 आहे स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल. नाव स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस नॉवेल ही जे फ्रेस आहे, स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस, इज क्वाइंड बाय विलियम जेम्स. जेम्सने ही चालू केली बघा, इन हिज ट्रेटिस प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी. हे प्रिन्सिपल ऑफ सायकोलॉजी पुस्तक 1890मध्ये लिहिलेलं आहे. त्याच्यामध्ये त्याने स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेस ही एक टर्म आणली. ह्याचा अर्थ होतो द फ्लो ऑफ थॉट. स्ट्रीम ऑफ कॉन्शियसनेसचा अर्थ काय होतो, द फ्लो ऑफ थॉट, विचाराचा फ्लो, ओघ. द इन्सिडेंट इन द प्लॉट आर इन द थॉट, जे प्लॉटमध्ये इन्सिडेंट होतात ते विचारामध्ये असतं, इन द थॉट. अँड द नॉवेलिस्ट नरेट देम ॲज दे एंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर. नॉवेलिस्ट कशा पद्धती करतो, नरेट करतो, ॲज दे एंटर द माइंड ऑफ द कॅरेक्टर, ते त्या कॅरेक्टरच्या माइंडमध्ये गेलेला आहे आणि तसं तो इन्सिडेंट तो लिहितात, म्हणजे विचाराचे थॉट. ओके, विचाराची फ्लो, तो कॅरेक्टरमध्ये जाऊन त्याचे विचार लिहितो. ओके, त्याला म्हणायचं स्ट्रीम ऑफ कॉन्शियस नॉवेल. 11th आहे बाइल्ड्स ग्रोमन नॉवेल. ओके, नाव हे याला असं प्रोनाऊन्सिएशन पण करू शकतो, बिल्डंग्स रोमन नॉवेल. ओके, ह्या वर्ड जर्मन वर्ड आहे, त्याचा अर्थ होतो ग्रोथ. ओके, द फिक्शनल बायोग्राफी, म्हणजे काल्पनिक बायोग्राफी असते किंवा ऑटोबायोग्राफी असते, इज कन्सर्न विथ द ग्रोथ ऑफ प्रोटोगॉनिस्ट माइंड, स्पिरिट, कॅरेक्टर फ्रॉम देअर चाइल्डहूड टू अडल्टहूड. म्हणजे एका व्यक्तीचं चरित्र त्याच्या लहानपणापासून ते शेवटपर्यंत, अडल्टहूडपर्यंत, ओके, दिलेलं असतं, परंतु ते फिक्शनिक असतं, रिअल नसतं जास्त. ओके, अशा पद्धतीने त्याला म्हणायचं काय, बाइल्ड्स रोमन नॉवेल. ओके, सो हे आहे याचा अर्थ ग्रोथ. आणि नंतर दिस फिक्शन, सायन्स फिक्शन ऑल्सो एक अनदर टाईप आहे. सायन्स फिक्शन म्हणजे काय, इज जनर ऑफ स्पेक्युलेटिव्ह फिक्शन, हे डिलिंग विथ इमॅजिनेटिव्ह कन्सेप्ट. सायन्स फिक्शन हे काल्पनिकच असतं. ओके, सायन्स फिक्शन ऑफन एक्सप्लोर द पोटेन्शियल कॉन्सिक्वेन्स ऑफ सायंटिफिक अँड अदर इन्व्हेन्शन. जे सायन्समध्ये शोध होतात, ओके, त्यांचे कन्सेप्ट काय ते, त्याच्याविषयी ते जास्त ड्रामा किंवा नॉवेल लिहिल्या जातात. ओके, असे भरपूर सायफाय नॉवेल आहेत. सायफाय म्हणजे सायन्स फिक्शनवर डिपेंड असलेले नॉवेल. त्या नॉवेलमध्ये काय एलियन आलेले असतात, ओके, किंवा एखादं स्पेसशिपचं वर्णन केलेलं असतं, रोबोट असतात, अशा प्रकारचे ते नॉवेल असतात. तर उदाहरणार्थ बघा, फ्रँकेस्टाईन हा एक नॉवेल आहे. फ्रँकेस्टाईन, आपल्याला आईन्स्टाईनच वाटतं, ते फ्रँकेस्टाईन आहे. त्याचं मेरी शेली या ऑथरने ही नॉवेल लिहिलं आहे 1823ला. इज कन्सिडर द फर्स्ट नॉवेल बेस्ड ऑन सायन्स अँड टेक्नॉलॉजी. हे पहिलं नॉवेल आहे ज्याच्यामध्ये सायन्स अँड टेक्नॉलॉजीवर लिहिलेला आहे तो फ्रँकेस्टाईन. डिटेक्टिव्ह फिक्शन इज सबमर्ज ऑफ क्राईम फिक्शन अँड मिस्ट्री. ओके, सो इथे डिटेक्टिव्ह फिक्शन एक नॉवेल आहे दुसरा,
हे देखील आहे की हे काय असतं, क्राईम फिक्शन. याच्यामध्ये क्राईम फिक्शन, मिस्ट्री, गूढ रहस्य. ओके, डिटेक्टिव्ह इन्व्हेस्टिगेट्स क्राईम. डिटेक्टिव्ह काय करतो, क्राईमला इन्व्हेस्टिगेट करतो, मर्डर कोणी केला त्याचा शोध लावतो. असे काही डिटेक्टिव्ह फिक्शन देखील असतात. ओके, सायन्स फिक्शन आणि डिटेक्टिव्ह फिक्शन. ओके, असे दोन प्रकारचे अजून नवीन नॉवेल असतात. डिटेक्टिव्ह फिक्शन भरपूर असतात. ओके, लिहिलेले नॉवेल, कधी स्टोरी असते, मिस्ट्री असते, है ना. मर्डर झालेला असतो, तो मर्डर कोणी केला असेल, तो कशा पद्धतीने तो शोध घेतो, अशा प्रकारची त्याची सिक्रेट मिस्ट्री असते आणि नंतर तो सांगतो की असं असं. म्हणजे दिस इज द डिटेक्टिव्ह फिक्शन आणि सायन्स फिक्शन इज डिफरंट. सो इन दिस वे we have learnt elements of novel and types of novel today. That's all. Thank you.